मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेला अनेक विभागातील खातेप्रमुखांनी दांडी मारल्याने सदस्य आक्रमक झाले। खातेप्रमुख नसतील तर प्रश्नाचे निरसन कसे होणार असा सवाल करीत सभेला गैरहजर खातेप्रमुखांवर कारवाई करावी अशी मागणी नूतन सदस्यांनी केली। गटविकास अधिकाऱ्यांनी सभेस गैरहजर राहिलेल्या खातेप्रमुखांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले। पहिल्या सभेला सदस्यांनी रखडलेले रस्ते, पाणी पुरवठ्यासह विविध प्रश्न उपस्थित केले। मिरज पंचायत समितीची पहिली मासिक सभा सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ आणि गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या उपस्थितीत पार पडली। सभागृहात पहिल्या सभेत सदस्यांनी मुरब्बीपणे विकास कामाचे प्रश्न उपस्थित केले। सभेच्या सुरुवातीस तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे प्रश्न उपस्थित होत असल्याने खाते विभागांना सभेस उपस्थित राहण्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून पत्रे देऊ नये काही विभाग प्रमुखांनी सभेला दांडी मारली, तर काहींनी प्रतिनिधी पाठवले होते। यावर राज्यवाळींनी प्रशासनाला जाब विचारित विभाग प्रमुख नसतील तर प्रश्न कोण सोडवणार असा सवाल उपस्थित करीत गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। गटविकास अधिकारी मडके यांनी सभेस गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिले। घोरपडेंनी म्हैसाळमधील रस्ता अपूर्ण कामाचा प्रश्न उपस्थित केला। या रस्त्याची निर्गती करण्याची मागणी केली। विष्णू पाटील यांनी रस्ते कामाच्या साईडपट्ट्या व्यवस्थित केल्या जात नसल्याने अपघात होत असल्याचे निदर्शनास आणून दिले। कसबे डिग्रज येथील बाजारपेठेतील रस्ता उखडला आहे। ग्रामसेवकाकडे तक्रार करूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते। त्यांच्यावर कारवाईची मागणी जाधव यांनी केली। जीवन प्राधिकरण विभागाकडील अपूर्ण पाणी योजनेच्या अपूर्ण कामाविरोधात सदस्य आक्रमक झाले। रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी सदस्यांनी केली। कर्नाटकच्या बसेस म्हैसाळ थांब्यावर थांबत नसल्याची तक्रार केली। खटाव आरग येथे सायंकाळी बसेस वेळेवर येत नाहीत। मुलींची गैरसोय होत असल्याची तक्रार पाटील यांनी केली। भोसेसाठी जादा बसेस सोडाव्यात आणि भोसे फाटा येथे लांब पल्ल्याच्या बसेस थांबवण्याची मागणी केली।